यानंतरची बातमी येते देशाच्या राजकारणातून। इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सूर्यकांत रेड्डी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। इंडियाने सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करून अचूक पत्ता खेळलेला आहे असं वाटत असतानाच इंडिया आघाडीने आता शह दिलाय। त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे। तारीख 9 सप्टेंबर सामना ठरलाय। सीपी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागलेलं असताना इंडिया आघाडीने त्यांचा उमेदवार मैदानात उतरवलाय। उपराष्ट्रपती पदासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करत इंडिया आघाडीने नेहले पे देहला फेकलाय। श्री बी सुदर्शन रेड्डी गारू is one of the India's most distinguished and progressive jurists. He has had a long and eminent legal career, including as judge of the Andhra Pradesh High Court, Chief Justice of Guwahati High Court and judge of the Supreme Court. बी सुदर्शन रेड्डी मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत। BA LLB असलेल्या रेड्डी यांनी न्यायशास्त्रात समृद्ध करिअर घडवलंय। डिसेंबर 1971 मध्ये ते आंध्र प्रदेश बार काउन्सिलचे अधिवक्ता झाले। त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आणि गुवाहाटी उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी भूमिका बजावली। 2007 मध्ये रेड्डी यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होण्याचा मान मिळाला। तर जुलै 2011 मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले। तेलंगणामधल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, राजकीय आणि जातीवर आधारित सर्वेक्षणात रेड्डी यांची महत्त्वाची भूमिका होती। काही वेळा पत्ते खेळताना प्रतिस्पर्धी उमेदवार कुठला पत्ता टाकतो यावरती आपण कुठला पत्ता खेळायचा हे ठरतं। असंच काहीसं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाबत घडताना पाहायला मिळतंय। एनडीएने राधाकृष्णन यांचा पत्ता टाकल्यानंतर आता इंडिया आघाडीनेही दक्षिणेतील उमेदवार देत पंचायत केली आहे। यालाच म्हणतात नेहले पे दहला। एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांच्याप्रमाणे सुदर्शन रेड्डी यांची प्रतिमा स्वच्छ आहे। एनडीएने सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करून द्रविडी पक्षांना धर्मसंकटात टाकलं होतं। आता इंडिया आघाडीने रेड्डी यांचं नाव जाहीर करून एनडीएच्या चालीला मात दिली आहे। शिवाय आता धर्मसंकट उभं ठाकलेलं आहे ते एनडीएला पाठिंबा देणाऱ्या तेलुगू देसम पक्ष अर्थात TDP आणि YRCP समोर। इंडिया आघाडी म्हणते त्यांनी उमेदवार संघातून आणला, आम्ही आमचा उमेदवार सुप्रीम कोर्टातून आणला। विशेष म्हणजे सुदर्शन रेड्डी हा इंडिया आघाडीचा सर्वसमावेशक चेहरा आहे। उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार हा दक्षिण भारतामधला असावा असं DMKचं म्हणणं होतं, तर उमेदवार हा राजकीय क्षेत्रातला नसावा अशी तृणमूल काँग्रेसची मागणी होती। आपने सुद्धा रेड्डी यांना पाठिंबा दिलाय। आंध्र प्रदेशच्या सुदर्शन रेड्डी यांचं नाव इंडिया आघाडीने जाहीर केल्यावर 16 खासदार असलेल्या चंद्राबाबू नायडू यांची TDP काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। तर तिकडे महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना काय ठरवणार याबाबतही संभ्रम आहे, कारण ठाकरे गटाकडून एनडीएच्या राधाकृष्णन यांच्या नावाचं स्वागत करण्यात आलं होतं। निमित्त उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं आहे, पण त्याच वेळी देशाच्या राजकारणातही काही वेगळं होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई।